श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. बघा, आज आपण भाजणार आहे काजूच्या बिया. त्या कशा भाजतात त्या मी तुम्हाला दाखवतो. आपल्या चुलीवर भाजणार आहे आपण. त्यासाठी बघा, कालच आपण चूल तयार करून ठेवले. त्याच्यावर आपण काल बिया पण भाजलेल्या आहेत. परत आज आपण भाजणार आणि आज त्या मी कशा भाजणार त्या मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्याआधी हे आपलं नारळ फोडण्याचं आहे. नारळ फोडतो वगैरे, त्याच्यावर शहाळी वगैरे बघा. तर आता आपण घेतलेला आहे पत्रा बिया भाजण्यासाठी. बघा, हा पत्रा घेतला आहे आणि चूल तयार आहे. तोपर्यंत आपण आपले आंबे बघूया जाऊन, किती आलेले आहेत आपल्या झाडाला आंबे. काल 6 ते 7 आंबे मी काढले या झाडाचे, जे तयार झालेले ते. आपली 3 झाडं आहेत कलंब. हे थोडे कवळे आहेत, तयार नाही झालेले आहेत बघा. कवळा आंबा, तरी पण 1 पेटी भेटेल असं जाणकारांनी सांगितलं आपल्याला. आपण काय मोजले नाही वर जाऊन. 1 पेटी आंबा आहे ह्या झाडावर. इथे कमी आहेत, पण वर बघा टोकावर आंबे आहेत. ते खूप असे टोकावर आंबे आहेत. ही एकच फांदी आलेली आहे फक्त. या एकाच फांदीला आंबे चांगले आलेले आहेत. काल जे खाली मोठमोठे तयार एकदम झालेले होते ते मी काढले आहेत. मस्त लटकलेले आहेत बघा. छान असे आंबे लटकलेले आहेत. तर चला, आता आपण आंबे बघितलेले आहेत, तर आता जायचं आपण आपल्या कामासाठी, बिया भाजण्यासाठी. सकाळीच भाजणार होतो, पण ऊन खूप असल्यामुळे, म्हणजे सकाळचं खूप गरम होते आणि ऊन पण होतं, त्यामुळे आता आपण संध्याकाळी घेतो भाजायला. तर आपण आता सुरुवात करतोय भाजण्यासाठी. समर्थ ते हे काढ, लाकूड काढ. उचलेल काय? उचल उचल. ए बच्चा मेरा उठा. हां, ठेव बाजूला. बस ठेव. हां, तिथे ठेव. बस. आता पत्रा ठेव त्याच्यावर. अशा तऱ्हेने आता आपण काजूच्या बिया भाजणार आहे. एका सोलनी जवळच ठेवले जाळण्यासाठी. पत्रा ठेवला आपण. हा पत्रा म्हणजे हा जो डब्बा आहे तो पाम तेलचा, म्हणजे आपला सूर्यफूलचं ऑइल वगैरे, आपलं गोडा तेलाचा डबा, तो फोडून आपण त्याला भाजण्यासाठी मशीन तयार केलेली आहे ती. आणि ही सोलणी आता त्याच्यात घालणार. आता आग लावायची. तर थांबा, दाखवतो कशी आपण सुरुवात करतो ते. तर अशा तऱ्हेने आपण बघा बिया ठेवलेले आहेत. ही पक्कड पण घेतलेली आहे, कारण का पत्रा गरम होईल ज्या टायमाला आग पेटेल त्या टायमाला बाजूला सारण्यासाठी, म्हणजे बाजूला करण्यासाठी. तर आता आपण पेटवूया. चला, आता काजूची प्रक्रिया आपण सुरुवात करतोय. आणि लायटर तिकडनं उचला बाबू, स्फोट होईल त्याचा. उचल. हां, दे माझ्याकडे लायटर. सुरुवात झाली. काजूची प्रक्रिया सुरुवात केलेली आपण. आणि आपण खायचे भाजलेले काजू. बघा, चूल पेटवलेली आहे. अजून कागद लाव बाबू. कागद कुठे आहे? हो, पुन्हा टाकू. पेटला. बस, काजू ना आता. आणि खूप सांभाळून असं करावं लागते काजू भाजताना. खूप आपल्याला दक्षता घ्यावी लागते, कारण त्याचा चीक जो असतो तो आपल्या अंगावर उडतो फटाफट. आणि खूप आग अशी फेकली जाते अंगावर. चालू केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे आपण. आपली कंपनी चालू केलेली आहे बघा, काजू फॅक्टरी, घरगुती काजू फॅक्टरी. धूर जमतोय, घामाघूम पण व्हायला झालं जाम.
ही किशी अशी वर पण टाकायची जेणेकरून पटकन पेट घेईल म्हणून. हे लायटर बाजूला ठेवूया, स्फोट होईल. आणि आता आपली काजू भाजण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा. जी आपली कंपनी सुरू झालेली आहे. थोडं मेहनतीचं काम असतं पण खायला खूप टेस्टी असतात असे. हे थोडी मेहनत लागते म्हणा. सुरुवात झालेली आहे. एकदा पेट घेतला की विषय संपला. मग बघा कसं झालं. मग का विजत नाही. बघू इथे दाखव काजू. भरपूर असे काजू आहेत. खूप काजू आहेत आपल्याकडे. भाजायचे, भाजल्यानंतर फोडायचे, फोडल्यानंतर खायचे. चला तर मग आपली कंपनी चालू करूया. बाजूला पत्रे ह्यासाठी ठेवले आहेत की याच्यामुळे अंगावर आग उडू नये किंवा चीक उडू नये. त्याचा चीक लगेच उडतो कारण काजूला खूप चीक असतो. तरी आपण उन्हात थोडे हे केलेत बघा. उन्हामध्ये चांगले त्यांना सुकवले पण चीक असल्यामुळे ते थोडं उडणार आपल्या अंगावर. काही काही भाजलेले बघा काढावे लागतात. हे आता मग कोळसा होऊन जाईल त्यांचा. काही काही भाजलेले आहेत ते बाजूला करूया आपण. काजू कसे भाजलेत बघा जरा. बघा पोषक असे थोडे काळे आणि अर्धे कच्चे ठेवायचे तर व्यवस्थित बी निघते. अक्कीची अक्की. अर्धे फुटलेले पण निघतात. आणि जे पुरे कच्चे आहेत ते परत आपण एंडिंगला भाजणार. आता हे बाजूला घेऊया. आता दुसरी आपण मशनीला काजू लावलेले आहेत. आता ते भाजायचे. तर भाजलेल्या बी आपण झाडूनच बाजूला करतो बघा. त्यातल्या ज्या हिरवट आहेत थोड्या न भाजलेल्या अर्ध्या कच्च्या त्या परत आपण आगीत टाकणार आहे. भाजण्यासाठी माणूस ठेवला आपण समर्थ नार्वेकर म्हणून. खास एकदम भाजण्यासाठी आलेला आहे तो आपल्याकडे. खुश आहे एकदम. त्याला आता काजू खायचे आहेत ना ते, त्यामुळे तो फुगबिग मारतो एकदम धावत धावत जाऊन. इकडनं बाबू मार. लांब बस. लांब हो. आता लांब हो. चला दुसरा ट्रम पण आपण चालू केलाय.
चीक उडण्याची शक्यता जास्त असते काजूचे, कारण ओले जर काजू असतील, सुकलेल्या नसतील जास्त उन्हात, तर चीक अंगावर उडू शकतो. म्हणून आपण बाजूला असे पत्रे उभे केलेले आहेत आणि आपण उभे राहू शकतो तिकडे. आग घेतली की फक्त काजूला थोडं बियांना थोडं हलवायचं, म्हणजे दोन्ही साईडला चांगले व्यवस्थित भाजले जातील. म्हणून आपण उभे आहे. आता व्यवस्थित भाजले जातात बघा. पत्रे उभे केल्यामुळे आपण दोन्ही साईडला उभे राहू शकतो व्यवस्थित. जवळ जाऊन आपण काजू हलवू शकतो. जर ओपन असतील तर आपल्याला पुढे जाताना आलं असतं. पण खूप रिस्की असं काम आहे, हात पण भाजतात त्याच्यामुळे. पण खायचं आहे ना आपल्याला, म्हणून आपण ते चांगले व्यवस्थित भाजतो. भाजून झालेले आहेत. आता आपण त्या साईडला पाडूया परत. काहीच भाजलेल्या नसतात व्यवस्थित, म्हणजे जळालेल्या नसतात, तेही जास्त पेट घेतात बघा. आणि त्याच्यात चीक भरपूर असतो. ज्या पेटून झालेल्या आहेत त्या टायमाला कोळसा सुद्धा होतो बियांचा त्या. ते भाजलेले काजू आहेत बघा बाजूला. आणि आता आपण ते फोडणार आहे पटापट. थोडं लांब राहूनच करावं लागतं हे काम. जवळ थांबून आहे बघा. हातात प्लास्टिकची पिशवी टाकली आहे तिने. त्याने हात भाजण्याचा संभव जास्त असतो. तिला सांगितलं नको टाकू, पण ते चटका लागू नये म्हणून टाकला आहे. पण जर पेट घेतला तर नक्की तिचा हात भाजेल. लांब बाबू, डोळे झोंबले. लांब, पेटेल ते. नको जाऊ जवळ, आता पेटून दे. खूप अवघड अशी ही क्रिया असते. आणि जुनी लोक असेच पत्र्यावर भाजायचेत. सर्व काजूच्या बिया बघा अशा भाजलेल्या असायच्या त्या. अर्ध्या कच्च्या, अर्ध्या पुऱ्या भाजलेल्या. पण खाण्यासाठी एकदम चविष्ट अशा. म्हणजे मशनीच्या काजूपेक्षा आपल्या हा काजूंना खूप चव असते. तर मित्रांनो, खूप अशी मेहनत असते घरगुती काजू भाजायला बघा. काम चालू आहे आपलं. खूप धूर असा होतो आणि उन्हाळा खूप असल्यामुळे गरमी पण होते बघा. घामाची धार सुटते. म्हणून हल्ली लोक खायला टेस्टी असतात म्हणून भाजले जातात, पण मशीनवरच देतात. कारण का ही मेहनत आपली खूप वाचते. त्यामुळे आपण जर खरोखरच गावची टेस्ट करायची असेल तर असे काजू तुम्ही भाजून घेऊ शकता. पण ते थोडे, भरपूर असे नका भाजू. थोडे म्हणजे तुम्हाला एक चव जर गावची हवी असेल तर ते असे पत्र्यावरचे काजू खाण्यासाठी ठीक आहे. पण जास्त करून तुम्ही असे भाजू नका, कारण त्याचा खूप धूर होतो, त्रास होतो धुराचा आणि घामाघूम व्हायला होते आगीजवळ. तर तुम्ही ते कंपनीतच काजू सोलायला देत जा. आणि जर खायचे असेल घरी, म्हणजे घरातल्या घरात एक मजा म्हणून टेस्ट बघायला जुनी लोक कसे भाजायची, तर एक ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ. त्या बघा आपल्या बिया भाजून झालेल्या आहेत. तसं आता फोडण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे बिया फोडायला. काळू झाले, आपण खळात बसलो बिया फोडायला. अखंड येत नाही, काही अखंड येतात, काही फुटत आहेत. कारण खूप गरम असले की फुटतात पण बिया. बघा बिया फोडून काढलेले आहेत. अक्केचे अक्के काही गर निघाले आहेत. आणि आता तुम्हाला समर्थ कसा
खाऊन दाखवेल बघा त्या बिया. पुसून खायचे असतात हा बापू. चांगल्या आहेत म्हणून अशाच खाऊ नकोस. हा, अरे वा, कशी वाटली? छान. छान वाटली. चला तर या काजू खायला. फोडायचं काम चालू आहे आपलं.